रायगड जिल्ह्यातील शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच सुनील तटकरे यांनी आणखी एक धक्का दिलेला आहे. शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रवक्ते माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राजीव साबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः माणगावमध्ये त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आता स्वतः ॲडव्होकेट राजीव साबळे आपल्या सोबत आहेत. असं काय नेमकं बिनसलं शिवसेनेमध्ये की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय? मी बघा 4 वेळा जिल्हा परिषदेवर वेगवेगळ्या मतदारसंघातून आणि कधी अपक्ष 2 वेळा अपक्ष निवडून आलो, 2 वेळा विविध पक्षातून निवडून आलो, परंतु वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलो. आणि तरी सुद्धा मला जेव्हा जिल्हा प्रमुख पद पाहिजे होतं तेव्हा माझ्या तब्येतीचं कारण सांगून मला डावललं गेलं. प्रश्न असा आहे, मी एवढ्या संस्थांवर काम करतो माणगावमध्ये. 7 कॉलेज आणि 4 शाळा मी एका शहरामध्ये चालवतो. आणि तरी सुद्धा आणि माझी पतपेढी आहे, 8 शाखांची पतपेढी आहे, सह्याद्री बाजार आहे, विविध पदांवर वेगवेगळ्या संस्थांची विविध पदांवर मी काम करतोय. असं असताना फक्त माझ्या तब्येतीचं कारण देऊन मला डावललं गेलं. मला हसायला येतं खरं म्हणजे. तब्येत माझी बरी नाही बोलता येत आणि एवढ्या संस्था मी चालवतो एका वेळेला. एकही शिक्षण संस्था आपल्या शिवसेनेची नसताना आमच्या शिक्षण संस्थेला मदत एकही रुपयाची साधी शिवसेनेने केली, पक्षाने केली नाही. आणि मला पद दिलं होतं पण पदाची प्रतिष्ठा जिल्ह्यातच राखली जात नव्हती. पदाला कोणतेही काम दिलं जात नव्हतं. आणि भरत शेठचं नाव सांगितलं होतं. भरत शेठने सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला काम देत नाही इकडे, असं वरिष्ठ पातळीवर सांगितलं गेलं मला. त्यामुळे शेवटी मला पर्याय नाही राहिला. मुख्यमंत्री शिंदे त्यावेळेला होते, शिंदे साहेब होते, त्यांच्याबद्दल मला कधी आक्षेप नव्हता आणि कधी असणारही नाही. ते माझ्या दैवतेच्या ठिकाणी आहेत. परंतु त्यांना माझ्यापासून दूर ठेवलं जात होतं, मला पोचून दिलं जात नव्हतं. इव्हन मी 2 वेळा त्यांच्या जेवणाचा आग्रह केला माणगावला येऊन, तेव्हा दोन्ही वेळा मला जेवण करून माझ्या जेवणाला येऊनही दिलं नाही. अशा प्रकारचे प्रयोग झाले. त्यामुळे शेवटी मला नाईलाज झाला. एक शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आपल्याकडे कायम पाहिलं गेलं. लोकसभा निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी आपण महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरेंना उमेदवारी देऊ नये असा थेट आक्रमक पावित्र्य घेतला होता आणि आज आपण तटकरेंसोबतच जात आहे. ह्याच्या मागे नेमकं काय कारण आहे? बघा, आम्ही ज्या पक्षात असतो, ज्या वेळेला ज्या पक्षात होतो त्या पक्षात प्रामाणिकपणे त्या पक्षाची सेवा केलेली आहे आम्ही. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही आवाज उठवला त्यावेळेला 3 आमदार हे पक्षाचे होते, शिवसेनेचे होते. आणि त्यावेळेला मग ते रास्त मागणी केली होती, मी बुवा कोण नसेल तर मी उभं राहायला तयार आहे. मी विधान परिषदेची निवडणूक लढवलेली आहे, कोकणामध्ये माझा संपर्क आहे, 4 वेळा जिल्हा परिषद निवडून आलो होतो मी, तेव्हा काही प्रश्न येत नव्हता. पण ते त्यावेळेला आमचे उदय सामंत मंत्री आणि आमचे आमदार महेंद्र दळवी आणि भरत शेठ यांनी सगळ्यांनी माझ्या विरुद्ध भूमिका घेतली आणि मला सांगितलं तू शांत बस. आणि तडजोड केली. त्यांची पुढची निवडणूक विधानसभेची असल्यामुळे तडजोड त्यांनी केली. अशा पद्धतीने ते तडजोडी करत असतील तर मग आम्ही तरी कशाला पाठीमागे राहायचं. आम्ही पण बोललो तटकरे साहेब चांगले, तटकरे साहेबांवर जाऊ, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आणि तटकरे साहेबांनी वेळोवेळी मला, आमच्यात मतभेद होते, आमच्यात पक्षभेद होते, पण मनभेद आमचे कधी झालेले नाहीत. आणि कायम मला शिक्षण संस्थेला मला कायम मदत करत राहिले. ते हे एक कारण आहे माझं महत्वाचं. आणि त्यामुळे आमचे संबंध पुन्हा एकदा चांगले झालेले आहेत. एकनाथ शिंदेसोबत आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत. आपल्या संस्थेत सुद्धा येऊन गेले होते. त्यांनी तुम्हाला थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले का? हो, शिंदे साहेबांनी मला परवा फोन केला होता, परंतु मी त्यांना हात जोडले. म्हटलं साहेब, तुमच्याबरोबर मला पोचून दिलं गेलं नाही. मी अनेक महिने प्रयत्न केले, मी तुमच्याकडे तक्रारही केली किंवा भरत शेठ मला वागणूक चांगली देत नाही आहेत, परंतु ती दखल घेतली गेली नाही. आणि शेवटी माझा नाईलाज झालेला आहे साहेब. आणि आता मी निर्णय घेतलेला आहे. कृपा करून मला तुम्ही आता माफ करा, मला पक्षात जाऊ द्या. त्या पक्षात मला कामाची संधी आहे. आपल्याकडे पुढारी भरपूर झाले आहेत, आपल्याकडे कामाची आम्हाला संधी मिळालेली नाही आहे. त्या ठिकाणी काम करायची माझी हौस आहे, माझी आवड आहे, माझ्या ऊर्जा आहे. मला काम करू दे मी बोललो. मग मी त्यांना माफी मागितली आणि मी पक्ष बदलायचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातले शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचा असा थेट आरोप आहे की सुनील तटकरे यांनी आपल्यासोबत अर्थपूर्ण तडजोडी केल्या आणि म्हणून आपण राष्ट्रवादीत जात आहे. असा अर्थपूर्ण तडजोडी करा, आता काय निवडणूक आहे कुठली तर ते करते अर्थपूर्ण तडजोड. म्हणजे जनरली मी ऐकतो असं की निवडणुकीच्या वेळा होतात. मी तर कधी निवडणुकीला 1 रुपया कधी घेतलेला नाही कुणाचा. आणि आमची ती ख्याती नाही. मग जिल्ह्यामध्ये कुणालाही तुम्ही विचार, रवी साबळे आणि आर्थिक समीकरणाची जवळीक कुठे कधी आलेली नाही. आमच्या वडिलांनी एक मंत्र दिलेलं आहे, कधी कोणाचे 2 रुपये पण तू घेऊन बस बाबा आयुष्यात. आणि त्यामुळे आम्हाला आयुष्यात काही कमी ईश्वराने दिलेलं नाही. तटकरे साहेबांकडून आम्ही पैसे मागावे आणि तटकरे साहेबांकडून आम्ही पैसे घ्यावे, असं कुठलेही एक खोटे आपले काहीतरी आरोप पसरवत आहेत.
नेहमीच आपलं त्यांचं ठीक आहे. हे होते ॲडव्होकेट राजू साबळे. त्यांचं स्पष्ट मत होतं की शिवसेनेत आलो, शिवसेना वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. माणगावची नगरपंचायतमध्ये पहिल्यांदा एक हाती सत्ता देखील घेतली. शिवसेनेने पद दिलं, मात्र ते नाम स्वरूपात होतं. कधीही पदाचा वापर करण्याची संधी देखील दिली नव्हती. एकूणच पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं. अंतर्गत गळचेपी होती आणि या सर्व कारणांना कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची स्पष्टपणे साबळे यांनी या ठिकाणी लोकशाहीजवळ बोलताना सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.